स्क्रीनवरती काही महत्त्वाची दृश्य सध्या येत आहेत। वर्षा निवासस्थानी काही महिला आलेल्या आहेत आणि त्या लाडक्या बहिणी आता मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी आलेल्या आहेत। विधानसभेमध्ये झालेल्या प्रचंड यशामुळे आता बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मोठी गर्दी झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरची ही दृश्य आहेत। महायुतीला एक मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळाला आणि या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा होता। त्यामुळे मुख्यमंत्री यांनी देखील आता या लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत आणि याच लाडक्या बहिणी आता त्यांना ओवाळण्यासाठी सध्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरची ही दृश्य आहेत। या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा मुद्दा होता तो लाडक्या बहिणीचा आणि त्याचमुळे एक मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे। हा विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानलेले होते आणि त्यामुळेच आता या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी त्यांचं औक्षण करण्यासाठी सध्या वर्षा बंगल्यावरती पोहोचलेल्या आहेत। सध्या वर्षा बंगल्यावरची ही दृश्य आपण बघतोय। आज साहेबांना अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत, साहेबांचं औक्षण करण्यासाठी आलेले आहेत, लाडक्या भावाला भेटण्यासाठी आलेले आहेत। नीलमताई बोले तुम्हाला विनंती करतो की पण 2 मिनिटं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे यांचा एकनाथजी शिंदे हे आगामी पुढचे आपले मुख्यमंत्री 5 वर्षासाठी झालेच पाहिजे। पुढच्या 5 वर्षासाठी एकनाथजी शिंदे हजारो लाखो माणसांचा मुख्यमंत्री झालेच पाहिजे। तमाम लाडक्या बहिणी आज वर्षा निवासस्थानी ज्यांनी खऱ्या अर्थानं महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला, ज्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा हक्क दिला आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून लाडक्या बहिणींनी आज या महायुतीला जे घवघवीश अफाट यश दिलंय आणि आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाचं अभिनंदन करण्यासाठी, आपल्या लाडक्या भावाला पुढच्या कारकिर्दीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात। की साहेबांनी साहेब सगळ्या बहिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत, आपलं अभिनंदन करायला आलेले आहेत। आपण थोडक्यात त्यांचे आभार व्यक्त करू। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। लाडक्या बहिणींचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावाला भेटायला आलेले आहे, त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला आहे। या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष काम केलं। महायुतीचं काम, एकीकडे विकासाचं काम, दुसरीकडे कल्याणकारी योजनांचं काम आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्यात सुपरहिट। त्याच्यामुळे
बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरची धडकी आणि सुपरहिट झाली आणि अनेकांना काही लोक पिठेवर पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहिती नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साप एकदम धुवून टाकलं. तो कुठला साबण आणि त्याच्यामध्ये एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. त्याला सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठं गेलो ते. चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. आणि त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ती झाली. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.